कंपनीनं 1000 मोटरसायकल तयार केलं म्हणून तिची किंमत कधी 40,000 झाली का? नाही झाली. पण शेतकऱ्यांना जर 1000 क्विंटल गहू पिकला त्याचे दर लगेच कमी होऊन जातं. असं कधी झालं का? युरियाची गोण्या जास्त झाली म्हणून त्याची दर कमी झाली, 150 रुपयाला गोणी कधी झाली का आतापर्यंत? धोरण कोणाचं चुकतं हा अभ्यासाचा विषय राहील. रासायनिक खत खरंच म्हणजे त्याला पर्यायच नाही का? शेतीचा जो उत्पादन खर्च आहे तो उत्पादन खर्च कंपन्यांनी शेतकऱ्याकडून करून घेण्याची जी सवय लावली आहे ती सवय मुळात गडबडीची आहे. तर या औषधीची रिझल्ट भेटत नाही. काही नुसतं दुकानदाराची घरच नेऊन भरू राहिलो आपण. शेतकरी त्याच्यामुळेच अंधार आहे. शेतकरी काय करतो, गेला म्हणजे रासायनिक खत जास्त वापरतो. त्याच्यापेक्षा 4 गाया घ्यायच्या, दूध विकायचं, दुधाचे पैसे खर्चायचे आणि ते शेण जे निघणार आहे रोजचं ते थोडं थोडं शेतीला वापरत चालायचं. तर शेणखत जादा वापरल्यानंतर फवारणी कमी लागते, एवढं माहिती आहे मला. माती परीक्षण ही संकल्पना चुकीची आहे. तुम्ही जमिनीला विचारू शकत नाही तुझ्यात काय कमी आहे. हा वरतून घटक टाकल्याशिवाय ही पीक जमणारच नाही असं ज्याला म्हणतो मी त्याची शेती 6 महिन्यात परत पूर्वपदावर आणून दाखवतो. प्रत्येक वेळेस सरकारला किंवा जी काही व्यवस्था आहे त्याला दोष देण्याचा अर्थ नाही. आपलंही थोडंफार काही गोष्टी चुकतात. ॲक्च्युली आपल्या शेतकऱ्यांमध्ये थोडासा एक न्यूनगंड आहे की आपण कधीच कोणती गोष्ट समोरच्याला सांगत नाही. अहो तू हे असं केलं पाहिजे. करोडपतीची भाषा नाही करणार पण लखपती तर नक्कीच होईल. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे बांधावरील गप्पा या विशेष कार्यक्रमामध्ये. आणि आज आपण आलोय शिल्लेगाव या शिवारामध्ये. आपण शेतकऱ्यांसोबत चर्चा साधणार आहोत की शेती जी आहे ती नेमकी कशी करायला हवी आणि यासोबतच ती परवडणारी कशी आहे, या सर्व गोष्टींवर चर्चा करूयात. आपल्यासोबत काही प्रगतशील शेतकरी उपस्थित आहेत, त्यांच्यासोबत देखील आपण चर्चा करणार आहोत. नवनवीन पीक पद्धती देखील ते घेतात आणि पारंपरिक शेती देखील करतात. दादा स्वागत आहे आपलं. सर्वप्रथम परिचय द्या. नमस्कार, मी अरविंद वाल्मिकराव नरोडे, मूळचा शिल्लेगाव येथील रहिवासी आहे, तालुका गंगापूर, जिल्हा औरंगाबाद. काय सांगाल की शेती खरंच परवडणारी आहे का शेतकऱ्यांना? नक्कीच परवडणारी आहे. पण आपण शेतीचं विज्ञान समजून जर घेतलं, शेतीचं विज्ञान समजून आणि आपली पूर्वीची जी शेती होती तथाकथित हरित क्रांतीच्या अगोदरची, त्यातलं विज्ञान समजून जर आपण शेती केली तर आजही शेती परवडणारी आहे. परवडणारी आहे नक्कीच. मला सांगा दादा, आपण देखील शेती करतात. आपण आपला सर्वप्रथम परिचय द्या. गैनीनाथ पुंडलिक नरोडे, शिल्लेगाव. आपण कोणती पीक पद्धत सध्या घेताय शेतात? सध्या आता काही अद्रक आहे, हळद आहे, काही कापूस आहे, मक्का घेतली. मक्का फेल झाली पावसामुळं. तर आपल्याला काय कारण वाटतात की शेती तोट्यात जाते? अनेक शेतकरी म्हणतात की शेती नाही करायला हवी, शेतकऱ्याच्या पोरांना साधं शिपाई व्हायला हवं. तर आपल्याला काय वाटतं, या सर्व गोष्टी खऱ्या आहेत का आणि कशामुळे शेती तोट्यात जाते? शेती तोट्यात जायचं कारण एकच आहे, शेतकऱ्याचा जो मुलगा आहे तो जर शेती जीव लावून नाही करायला लागला, शेती तोट्यात जाणारच त्याची वेळी. जाणारच, बरोबर. आणि सध्या आपण जी पीक पद्धत घेतोय ती नेमकी आपल्याला योग्य वाटते का? काय सांगा. आता सध्या घेणारी पीक पद्धत म्हणजे आपण जर स्वतः झटून केलं तर ती नक्कीच परवडेल अशी शेती आहे. शेती आहे, बरोबर. मला सांगा, अनेक आपण जे बघतो की मार्केटमध्ये एकदमच सर्व जे काही पिकं असतील याचे दर कोसळतात, याचं कारण नेमकी आपल्याला काय वाटतं? शासनाचे धोरण चुकीचे आहे सर सगळे टोटल. शासन आपण जे पीक घेतो, आता याला शेती खर्च म्हटलं तर साधी युरियाचे आपली दुसरी 10-26 गुण घ्यायला 1700-1800 रुपये लागतात. आणि त्या पिकाचे शेतीचे माल बांधीव नाही ना. तसे आता समजा आपण आज गहू घेतो, गव्हाला जर आज एकरी खर्च विचार केला तर आज खर्च येतो 8 ते 10,000 रुपये समजा, फक्त तयार व्हावं जमीन तयार करा. पण त्याला योग्य दर नाही ना. 2,000 रुपये म्हणजे काहीच नाही तो दर त्या हिशोबाने. त्या हिशोबाने शेती थोडी म्हणजे दर नसल्यामुळे शेती तोट्यात जाते, म्हणून शेतकरी अडचणी येतो. जर त्याला योग्य दर असला, जर त्याचा फिक्स रेट असले समजा, थोडक्यात आता ज्याचे जशी दुसरी एखादी वस्तू आहे, समजा एक मोटरसायकल आहे, कंपनी तयार करतील तिचे फिक्स रेट असतात. तिचं कधी समजा जास्त कंपनीनं 1000 मोटरसायकल तयार केलं म्हणून तिची किंमत कधी 40,000 झाली का? नाही झाली. पण शेतकऱ्यांना जर 1000 क्विंटल गहू पिकला त्याचे दर लगेच कमी होऊन जातात. शेतकऱ्यांना जर एक खट्टी कांदा लावला त्याचे दर लगेच कमी होऊन जातात. म्हणजे असं हे शासनाचं धोरण चुकीचं आहे. याच्याबद्दल काहीतरी व्हायला पाहिजे. हमी भाव द्यायला हवा. आता कांदा आहे समजा, आमच्याकडे कांदा लावतायत. आता कांदा जास्त पिकला म्हणजे त्याचे दर कमीच होणार आहे, बरोबर आहे. जर आता शासनाचं असं कधी झालं का, युरियाची गोण्या जास्त झाली म्हणून त्याची दर कमी झाली, 150 रुपयाला गोणी कधी झाली का आतापर्यंत? नाही झाली, बरोबर आहे. म्हणजे असं त्याचे हमी भाव त्याला पाहिजे प्रत्येक पिकाला, तर तो शेतकरी टिकू शकतो. नाही तर शेती आता हे बरेचसे लोक असे शेती सोडून द्यायला लागले आणि लोकांची तर कामाला जायला लागले अशी. याला वेगळ्या शब्दात जर आपल्याला सांगायचं ना, धोरण कोणाचं चुकतं हा अभ्यासाचा विषय राहील. पण शेतीसाठी ज्या निविष्ठा आज मार्केटमध्ये आल्यात आणि त्याची ज्या पद्धतीनं मार्केटिंग झाली ना, तो मुळात गफलतीचा विषय आहे. त्याच्यात शासनानं काय करावं, शेतकऱ्यांनी काय करावं, शासनाच्या प्रशासकीय यंत्रणा आहेत त्यांनी काय करावं, हा त्याचा अभ्यासाचा विषय राहील. पण खरंच त्या निविष्ठाची तितकी गरज आहे का? आणि जर आहे तर मग कशा प्रकारात आहे?
म्हणजे जसं यांनी सांगितलं की बाबा खताचे भाव वाढलेत, पण खरंच खत गरजेचं आहे का? रासायनिक खत खरंच म्हणजे त्याला पर्यायच नाही का? हा जर विषय आपण एका वेगळ्या पार्श्वभूमीनं जर बघितला तर लक्षात येतं की गफलत इथंच होते खास. आपण शेतीचं जो उत्पादन खर्च आहे, तो उत्पादन खर्च कंपन्यांनी शेतकऱ्याकडून करून घेण्याची जी सवय लावली आहे, ती सवय मुळात गडबडीची आहे. आपण म्हटलो की बा आपण स्वतंत्र झालो, पण एका अर्थानं शेतकरी आजही स्वतंत्र नाही आहे. त्यांनी काय करावं हे परदेशात बसलेले कंपनीचे मॅनेजर ठरवतात आणि त्या पद्धतीनं मार्केटिंगचा पूर्ण विषय होऊन त्याच्यापर्यंत ते पोहोचलं जातं. तो त्याच्यात अडकला जातो आणि म्हणजे पिढ्यानपिढ्या त्यात अडकला जातो आहे, हे नक्की आहे. मग त्याचा परिणाम आज आपल्याला असं दिसतो आहे की भारतामध्ये 70 वर्षातच शेती आल्या असं नाही आहे. आपल्याकडं शेतीचे 5,000 वर्षापूर्वीचे पुरावे सापडतात. आपल्याकडं मोठमोठ्या व्यवस्था, मोठमोठे लोक आणि जो काही इतिहास आपण वाचतो, तर त्या ठिकाणी काही वेगळी व्यवस्था नव्हती. आपण व्यवस्थेत परिवर्तन स्वीकारलं म्हणता येईल आणि आपण बळी पडलो असं म्हणता येईल. तर ते ज्या त्या विभागाचं काम आहे, शासन असेल, प्रशासन असेल, स्वतः शेतकरी असतील, तर याच्यात कशी जनजागृती होईल आणि आपण खरंच या गोष्टी गरजेचं आहे की याच्यावर जर विचार केला तर मग उत्तर सापडतं आपल्याला आणि शेती खरंच पूर्ण आपण नफ्यात आणू शकतो, हे नक्की. नक्कीच आहे, बरोबर. मला सांगा, आपण साधारण किती वर्षापासून शेती करता आणि आपलं नाव सांगा सर. सुभाष येडोबा देसाई, सिल्लेगाव रहिवासी. 10 वर्ष झाली आपल्या शेती करून समजा. अच्छा. तर तासापासून समजा काही बी लावलं तर म्हणजे याच्यातच आहे, तोट्यातच आहे आपण. तर काय वाटतं तुम्हाला, का बरं तोट्यात जाते शेती? तोट्यात म्हणजे औषधी हेच वापरत होतो आपण पहिले, त्याच्यामुळे ज्यादा तोट्यात शेती येत होती. आता नवीन आम्ही अर्धा एकर लावलेलं आहे, तर याच्यात थोडा आम्हाला आता याच्यात खर्च कमी वाटला. पण आता पुढं आता काय होतं काही नाही, आता याच्यानंतर कळलं आम्हाला समजा याचं. आता आपण पहिले जिरेनियम लावलेली आहे. जिरेनियम हा. पहिल्यांदा लावलेले. आधी ती आपण 2.5 महिने झाली समजा लावून. जे आता पिकं त्याला. आपण घेत आहात हा. त्या पिकामध्ये आपण सांगतात की न परवडणारी गोष्ट आहे. नेमकी परवडत का नाहीये, यावर आपला काय अभ्यास झालाय आतापर्यंत? कारण अनेक वर्षापासून आपण म्हणजे सगळं औषधीवरच सगळं निघलेलं आहे ना, तर ही औषधीची रिझल्ट भेटत नाही. काही नाही, नुसतं दुकानदाराची घरच नेऊन भरू राहिलो आपण शेतकरी. त्याच्यामुळं थोडं शेतकरी याच्यावर अंधार आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्याची गंमत फसते. शेतकरी अंधार याचं कारण आहे की शेतकरी काय करतो, गेला म्हणजे रासायनिक खत जास्त वापरतो. त्याच्यापेक्षा 4 गाया घ्यायच्या, दूध विकायचं, दुधाचे पैसे खर्चायचे आणि ते शेण जे निघणार आहे रोजचं, ते थोडं थोडं शेतीला वापरीत चालायचं. तर शेणखत जादा वापरल्यानंतर फवारणी कमी लागते, एवढं माहिती आहे मला. कमी लागते, बरोबर. आणि शेतकरी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे का आपली गंमत नेमकी? आता सर्वजण सांगताय की फवारणी, खत असेल, याचा खर्च आपल्याला भडीमार होतोय. नेमकी खत आपल्याला कधी वापरावं लागतं किंवा फवारणी आपल्याला कधी करणं गरजेचं आहे, यावर एक अभ्यास व्हायला हवा. आपल्यासोबत काही शेतकरी मित्र उपस्थित आहे आणि खताचा जो मी विषय काढला आहे तो याच्यामुळं काढला आहे की आपण माती परीक्षण करतोय का? कारण माती परीक्षण केल्यानंतर आपल्याला कळतं की खताची मात्रा किती द्यायला हवी. आता आपल्यासोबत जे शेतकरी आहेत त्यांना विचारूयात आपण की कोणी साधारण माती परीक्षण केलेलं आहे आणि त्यांच्या शेतीला कशा प्रकारची जी एक गुणवत्ता हवी असते ती लागते. सर, आपण माती परीक्षण केलं. मुळात माती परीक्षण ही संकल्पनेपासूनच आपण या दृष्टीचक्रात अडकतो. माती परीक्षण ही संकल्पना चुकीची आहे. तुम्ही जमिनीला विचारू शकत नाही तुझ्यात काय कमी आहे. त्याचं मी म्हणजे चॅलेंज करतो की कोणाचीही 100% ज्याला माती परीक्षणात सांगितलं आहे का अमुक घटक त्याच्यात नाही आहे आणि तो नापीकच आहे, आता हा घटक टाकल्याशिवाय, हा वरतून घटक टाकल्याशिवाय ही पीक जमणारच नाही, असं ज्याला म्हणतो मी, त्याची शेती 6 महिन्यात परत पूर्वपदावर आणून दाखवतो. त्या अर्थानं सांगतो, हां, तुम्ही पानाला विचारू शकता झाडाच्या की तुला काय कमी पडतं आहे. मग त्याला जे कमी पडतं आहे ते कसं उपलब्ध करून देता येईल याचा आपण विचार करायला पाहिजे. माती परीक्षणामध्ये आपण रासायनिक घटकांचा विचार करतो. जसं एक पैलवान आहे आणि त्याला आपण एक सलाईनद्वारे सप्लिमेंट दिलं आणि त्याला सांगितलं की तू 50 वर्षापर्यंत या सलाईनावरतीच कुस्ती खेळत राहा, ते जसं शक्य नाही आहे तसंच मातीचं झालं आहे. मूळ तत्त्व वेगळे आहेत. माती आणि वनस्पती याच्या दरम्यान काम करणारी एक यंत्रणा आहे, ती आपण रसायन वापरून थांबवली, तिला आपण नष्ट करणे केलं आणि त्यामुळं जमिनीचं मुळात पोत खराब झाला, ज्याला आपण बॅक्टेरिया म्हणतो, जे नत्र, स्फुरद, पालाश हे सगळे घटक उपलब्ध करून देतात. कर्ब असतील. हां, आजच्या विज्ञानाला माहीत असलेले आणि माहीत नसलेले बरेच घटक ते उपलब्ध करून देतात जे वनस्पतीला आवश्यक असतात. म्हणून शेती ही पहिले स्वयंपूर्ण व्यवस्था हे आपल्याला मान्य करावं लागेल आणि ती स्वयंपूर्ण नाही आहे हे माती परीक्षण सिद्ध करतं. कारण 70 वर्षातच काय मातीत कमी पडलं हा प्रश्न, आता हा विषय वेगवेगळा आणि मोठा असल्यामुळं त्यात सामान्यपणे कोणी बोलत नाही. पण मी एक छोटासाच विषय सांगतो. लोकांना अडचणी वेगळ्या विषयाच्या आणि विज्ञान लोक विसरलेत. पूर्वी ह्या सगळ्या गोष्टीला एक अधिष्ठान दिलं असं होतं. ते अधिष्ठान धर्माचं असेल, ते अधिष्ठान भीतीचं असेल, पण त्या गोष्टी पिढ्यानपिढ्या
करून घेतल्या जाव्या म्हणून त्याला ते अधिष्ठान दिलं होतं. अडचण नेमकी तिथं झाली. जसं गाय हा विषय झाला, गाय घेतलं हा विषय झाला की लोकांना आज वेगळंच वाटतं, तथाकथित सुशिक्षित लोकांना शहरातल्या, की बाबा गाय म्हणजे काय, वेगळाच प्राणी आहे. मुळात त्यातलं विज्ञान कोणी समजून घ्यायला तयार नाही आहे. ती का शेतीला जोड दिली होती, कोणी हा विचार नाही करत की तिच्या शेणगोमूत्रामध्ये 98% गुड बॅक्टेरिया आहेत जे जमिनीला म्हणजे वनस्पतीला आवश्यक असलेले सगळे घटक ते जमिनीतून उपलब्ध करून देतात. म्हणून त्या गाईचं महत्त्व होतं. आपण ते विज्ञान विसरलो. देशी गाईमध्ये, देशी गाईच का, त्याचं जर आज वैज्ञानिक संशोधन आपण बघितलं तर तिच्या शेणगोमूत्रामध्ये जमिनीला आवश्यक असलेले सगळे चांगले बॅक्टेरिया आहेत, एक बॅक्टेरिया. सामान्य शब्दात सांगायचं झालं. आणि इतर प्राणी जसं जर्सी असेल, होस्टन असेल, जे इतर प्राणी आता गायाच्या नावानं आलेत, याच्यामध्ये बॅड बॅक्टेरिया आहेत. जसं आपण विरजनाची कल्पना करतो की जसं दह्याचं विरजनाचा विचार करतो आपण की चांगलं विरजन असलं तर दही चांगलं येतं, आणि विरजन जर खराब झालेलं असलं तर दह्याची गुणवत्ता घसरते. तसंच चांगले बॅक्टेरिया जे जमिनीला अनुकूल आहेत ते जर आपण जमिनीत सोडले, जे फक्त देशी गाईच्या माध्यमातून आपल्याला मिळतात, इतरही माध्यमं असतील पण गवाधारित शेतीत जर विचार केला तर ते देशी गाईच्या याच्यातूनच मिळतात. आता इतर प्राण्याच्या याच्यातून जर 25% बॅड बॅक्टेरिया जमिनीत टाकले जात असेल, ते जर आपण त्यात डिपॉझिट करणार असेल तर ते त्यांचा गुण सोडणारच नाही. मग परत रसायन आलं, परत त्याला कंट्रोल करण्यासाठी रसायन आलं, रसायनामुळं परत चांगल्या जे काही जमिनीचं जिवंतपणा आहे तो नष्ट करणं, परत तो ते दुष्टचक्र आलं, मग परत रसायन. हा आता एका अशा स्तरावरती आला आहे विषय की जसं यांनी सांगितलं, आमचे सहकारी त्यांनी सांगितलं की बाबा आता रिझल्टच येत नाहीत. हा विषय गेल्या 8-10 वर्ष, 5-6 वर्षात आता प्रकर्षानं जाणवतो आहे, आणि आणखी 5 वर्षानंतर खूपच जाणवणारच आहे. म्हणूनच आता ही लोकांना वाटतं आहे की बाबा आता यापेक्षा काही वेगळा पर्याय होऊ शकतो का, तर याचं सगळं उत्तर आपल्या शास्त्रात, आपल्या जुन्या विज्ञानामध्ये आहे असं मला वाटतं. कारण आपण साधं बघतो, म्हणजे आपण बघितलं की बाबा त्या गाईच्या पोटामध्ये आपण एक फोटो बघतो सामान्यपणे की त्या गाईच्या पोटात 33 प्रकारचे देव आहेत. कोटी म्हणजे प्रकार आहेत, ते करोड नाही आहेत. तर मग त्याच्यात तर असं सांगितलं गेलं आहे शास्त्रामध्ये की त्या शेणामध्ये लक्ष्मीचा वास सांगितला, म्हणजे लक्ष्मीला जागा शेणात मिळाली, पण ती जागा वाटून मिळाली. शनी आणि त्यानंतर लक्ष्मी, म्हणजे शनी गेल्यानंतर त्याला लक्ष्मीचं रूप प्राप्त होईल असं सांगितलं. आता आपण त्याला विज्ञानानं जोडणार आहोत. जर शनी जाण्याचे 2 मार्ग सांगितले. एक, त्या शेणात गूळ टाका, गूळ टाकल्यानंतर शनी निघून जाईल, आणि असं सामान्यपणे पडू द्या 90 दिवसात शनी निघून जाईल. ह्या दोन्हीही प्रक्रियेमध्ये त्या शेणातला मिथेन निघून जातो, आणि शेणातला मिथेन निघून गेल्यानंतर ते वनस्पतीसाठी जे म्हणतो ना आपण जमिनीसाठी पूर्ण विरजनाचं काम करतं. त्या अर्थानं त्याला लक्ष्मीचं रूप प्राप्त होतं. ह्या गोष्टी आपण वेगळ्या अँगलनं घेतल्या, पण यातलं विज्ञान आपण कधी समजून घेतलं नाही. आता त्यापुढचं विज्ञान शनीच का, तर आजच्या विज्ञानाला मला असं वाटतं तो म्हणजे टक्केवारीत चुकू शकतं, पण 65% शनिग्रह हा मिथेनचा बनलेला आहे. त्या अर्थानं त्याला शनीचं नाव दिलं. म्हणजे त्यावेळचं विज्ञान तितकं प्रगत होतं, फक्त लोकांनी त्यांची कार्यक्षमता या सगळ्या अभ्यासात खर्च करू नये म्हणून त्याला भीती, अधिष्ठान, धर्म ह्या सगळ्या गोष्टी दिल्या गेल्यात. आता हा विषय आपला शेतीपुरता जर घेतला, जोडला, तर मग परत तिथंच येतो विषय की आपण परत एकदा गवाधारित कृषी, जे काही आपल्या पारंपरिक आधुनिकतेची जोड असावी. पिकं तुम्ही घ्या, कुठलंही पीक घ्या, जे आज व्यावसायिकदृष्ट्या स्थिर होऊ शकेल ते पीक घ्या, पण तुम्ही तुमचा खर्च कसा कमी करू शकाल आणि कशाच्या माध्यमातून करू शकाल, हा विषय महत्त्वाचा आहे. आपल्यासोबत काही तरुण शेतकरी आहेत, त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत. शेती करताना मुख्यतः आपल्याला कोणकोणत्या अडचणी जाणवल्या की यामुळं आपल्याला शेती ही फायद्यात नेणारी नाही किंवा फायदेशीर ठरणारी आहे? नमस्कार. मी शेती गेल्या 2 वर्षापासून करतो आहे. इंजिनिअरिंगचं शिक्षण झाल्यानंतर हा माझा निर्णय थोडासा चुकीचा पण होता, पण अरविंदजींच्या सानिध्यात आल्यानंतर त्या गोष्टी लक्षात आला की आपण बाकी कोणत्याही याच्या नोकरी किंवा व्यवसाय केल्याच्या ऐवजी शेती केली तर आपण चांगलं उत्पादन घेऊ शकतो. जसा यांनी प्रश्न विचारला आहे, अडचणी फक्त मानसिकतेचं असते की आपण शिकलो आहे, एवढं मोठं झालो आहे, त्याच्यानंतर आपण शेती करणार का, हातपाय भरवणार का, हा जो न्यूनगंड आहे ना, तो जो मनातला काढून टाकला प्रत्येकाने किंवा प्रत्येक शेतकऱ्याच्या मुलाने, तर हा अडचण नावाचा हा प्रश्नच उभा राहत नाही. अडचणी प्रत्येक गोष्टीत येतात. राहायला फक्त शेतीतलं काही गोष्टी असतात. अभ्यास हा फार महत्त्वाचा असतो. कोणत्याही गोष्टी करण्याच्या पूर्वी जर आपण अभ्यास करून त्या गोष्टीकडे बघितलं किंवा ती गोष्ट केली, ती नक्कीच सक्सेस होते. सुरुवातीला काही अडचणी येतातही, त्यात आपण काय म्हणता येईल, अपयशही मिळतं, पण यशाची पहिली पायरी असते ही प्रत्येकाने विसरून जाता कामा नये. बरोबर. इंजिनिअरिंगचा आपल्याला एक पार्श्वभूमी आहे, एक आपली जी एक संकल्पना आपण इंजिनिअरिंगचं जसं म्हटले की अपयश
इंजिनिअरिंग क्षेत्रात ज्यावेळेस आपण पदवी करत असेल अनेक वेळा अपयश देखील आलं असेल, त्यामुळं त्याच्यावर यश कसं मिळवणं हे आपल्याला माहिती आहे. शेती करत असताना काय अपयश आलं आपल्याला या 2 वर्षामध्ये? सुरुवातीला काही गोष्टी समजल्याच नाही, नेमकं हे कसं करायचं, काय असतं. मी भरपूर जणांना विचारण्याचाही प्रयत्न केला, पण आता काही गोष्टी त्यांनाही माहीत नसतात आणि आपणही समजून घेण्यात कमी पडतो. पण जसं जसं पुढे करत गेलो काही काही गोष्टी, तर त्या गोष्टी आपोआप समजत गेल्या. आणि शेती करताना काही चुका झाल्यात, की सपोज म्हणजे काहीतरी चुकीचं काही टाकलं गेलं किंवा चुकीच्या वेने करण्यात आलं. पण मेहनत लागली, थोडा वेळही लागला, पण आता त्याच्यामध्ये परिपूर्ण नाही म्हणता येणार, पण बऱ्यापैकी पारंगत झालेलं आहे. नक्कीच. आणि मला सांगा की गट शेती असेल किंवा प्रक्रिया उद्योग असेल, शेतकऱ्यांनी हे करणं आज गरजेचं आहे. नक्कीच गरजेचं आहे, कारण की जो पण शेतकरी शेतकऱ्याला मदत करणार नाही, तो पण कोणताच शेतकरी पुढे जाऊ शकत नाही. आणि आज आपल्याला बाकीच्या देशांच्या विचारात घेतलं तर ते ग्रुप शेती म्हणा किंवा गट शेती म्हणतो आपण त्याला, तर ती करणं फार गरजेचं आहे. कारण जो पण आपण ती करणार नाही, तर पण आपलं उत्पादनही वाढणार नाही. आपल्याकडे सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आहे की एक शेजाऱ्याने जर 5 एकर कांदे लावले, त्याच्या शेजारचे 10 एकर कांदे लावतोय, तर हा एक मुख्य भाग आपल्याकडे घडून येतो. बरोबर आहे, प्रत्येकाला वाटतं की मी पण उत्पादन घ्यावं, मी पण म्हणजे जास्तीत जास्त व्यवसाय म्हणजे त्याच्यामध्ये उत्पादन काढून जास्तीत जास्त पैसा कमवावा. पण हे एक धोरण फार गरजेचं आहे, कारण की जोपर्यंत आपण बाकीच्या शेतकऱ्याला जो पण समजून नाही घेणार, तो पण ह्या गोष्टी सॉल्व्ह नाही होणार. अशा प्रत्येक वेळेस सरकारला किंवा कोणत्याही जी काही व्यवस्था आहे त्याला दोष देण्याचा अर्थ नाही. आपलंही थोडंफार काही गोष्टी चुकतात, हे माझा अभ्यास होतो, मला असं वाटतं. बरोबर. आणि गावामध्ये आता गेल्या 2 वर्षापासून आपण राहत आहे. आपण ज्यावेळी शिक्षण घेत असाल त्यावेळी आपण एक बघतो की परीक्षेला जाण्याआधी विद्यार्थी एक चर्चा करतात की साधारण तुझा अभ्यास काय झाला आहे, माझा अभ्यास काय झाला आहे. शेतीमध्ये ज्यावेळेस शेतकरी काम करतोय आणि त्याचं ज्यावेळेस ही परीक्षाची वेळ आपण जे म्हणतो की पीक ऐन मौसममध्ये आहे, त्यावेळेस शेतकऱ्यांना त्यावर चर्चा करणं किंवा पीक पद्धत घेण्याच्या बाबत चर्चा करणं, जसं एक अंतिम परीक्षा शेतकऱ्याची देखील आहे, हे गरजेचं आहे का असं वाटतं का? किंवा आपण जसं आता बांधावरच्या गप्पा मारतोय तशा पारावर बसून शेतकरी पीक पद्धतीबद्दल बोलतात का? नाही, ॲक्च्युली आपल्या शेतकऱ्यांमध्ये थोडासा एक न्यूनगंड आहे की आपण कधीच कोणती गोष्ट समोरच्याला सांगत नाही. जर आपण एखादा शेतकरी त्यात पारंगत आहे, प्रत्येक शेतकरी असा नाही का तो दुसऱ्या शेतकऱ्याला समजून सांगेल की नाही बाबा तू हे असं केलं पाहिजे जेणेकरून हे तुझं व्यवस्थित राहील. पण ही जी मानसिकता आहे प्रत्येक शेतकऱ्याची, ती थोडी बदलली ना, तर प्रत्येक शेतकऱ्याचाही भलं होईल आणि प्रत्येक शेतकरी एक काय म्हणता येईल, लखपती तर नक्कीच होईल. नक्की. करोडपतीची भाषा नाही करणार, पण लखपती तर नक्कीच होईल. आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या आणि प्रत्येक शेतीमध्ये तेवढं काय म्हणता येईल तेवढी ताकद आहे की ती त्याला रिटर्न देऊ शकते. रिटर्न देऊ शकतो. बरोबर. आणि यासोबतच आपण आता जे काही मार्केट व्हॅल्यू असेल पिकांची त्या संदर्भात चर्चा करूयात. आपल्याला काय वाटतं की मार्केटमध्ये जे दर घसरतात किंवा दर जास्ती जे मिळतात याला नेमकी काय कारणीभूत आपल्याला वाटतं? त्याचे कारण असं आहे की शेतकरी हा एक पीक करायला लागला तर तोच पीक करतो. स्थिर पीक कोणतं घ्यायचं व त्यातून भाव भेटेल, नवीन नवीन पद्धतीने करायचं. त्या पद्धतीने आम्ही जिरानियमची ही लागवड यावर्षी केलेली आहे. आणि त्यामध्ये जर आम्हाला चांगलं उत्पन्न भेटलं तर अजून आम्ही त्यामध्ये एकरेने वाढ करू शकतो. बरोबर. फायदेशीर ठरणारी शेती म्हणून आपण आता सध्या कोणत्या पिकाकडे बघतो? फायदेशीर आता सध्या जे रेग्युलर पीक आहे तेच चालू आहे. फायदेशीर आज तर सांगू शकत नाही. आता जे उत्पन्न निघेल त्याच्यानंतर जे भाव भेटेल त्याच्यानंतर जे कळेल का बा आपल्याला कशात नेमकं उत्पन्न जास्त भेटलं भाव भेटल्यानंतर. बरोबर. तर आपण विचारूयात की तुम्हाला काय वाटेल की शेतकऱ्यांना काय सल्ला द्यायला हवा किंवा जे तरुण मित्रमंडळी आपली त्यांना काय सल्ला द्यायला? तरुण म्हणजे विशेष म्हणजे शेतकऱ्यांचे जे तरुण मुलं आहेत, जे शेतीकडं काय दृष्टीने बघतात तर जास्त त्याचा प्रश्न आहे. पण त्यांनी शेतीतलं विज्ञान समजून घेणं गरजेचं आहे. शेतीत कुठल्या गोष्टी आवश्यक आहे, कुठल्या गोष्टी आपण टाळू शकतो, विशेष म्हणजे आपण शेतीचं उत्पादन खर्च कसा कमी करू शकतो यावरती जर ज्यानं जास्त त्याच्या पर्यायानं विचार केला तर मला वाटतं थोडंसं आणखी यात सुधारणा होईल. आपण केवळ शासन प्रशासन या गोष्टीवरती जर अवलंबून राहिलो तर परत सगळ्या त्याच गोष्टीच्या मर्यादा येतात. एक शेतकरी म्हणून आपली ती जबाबदारी बनते की आपण ह्या गोष्टींना मार्केटिंग झालेले ज्या विषय आहेत म्हणजे फक्त ते त्यांच्या फायद्यासाठी आणि शेतकऱ्याच्या पिळवणुकीसाठी ज्या गोष्टीची मार्केटिंग होऊन आज मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्याचा नफा त्यात अडकला जातो,
तर ते कितपत गरजेचं आहे याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. केलं पाहिजे. नक्कीच. धन्यवाद अरविंदजी. या ठिकाणी आपण बऱ्याच गोष्टींवर चर्चा केलेली आहे आणि बऱ्याच गप्पा झालेल्या आहेत. तर शेतकरी मित्रांनो, या बांधावरल्या गप्पा खास तुमच्यासाठी कशा वाटल्यात हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि या बांधावरील गप्पा आवडल्या असतील आणि यामधील काही मुद्दे तुम्हाला आवडले असतील किंवा काही मुद्दे यांवर चर्चा व्हायला हवी होती असं तुम्हाला वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या पेजला आणि यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थांबूया तिथं. धन्यवाद.